व्यवसाय नीतिशास्त्रास प्रभावित करणारे घटक. नमस्कार विद्यार्थ्यांनो, आपल्या विषयाला प्रारंभ करूयात. प्रारंभ होण्यापूर्वी व्यवसायाच्या नैतिकतेवर परिणाम करणारे घटक आपल्याला खरोखरच माहीत आहेत काय? व्यवसाय नीतिशास्त्र म्हणजे काय याबद्दल आधी जाणून घेऊयात. प्रथम हे स्पष्ट करते की व्यवसाय नीतिशास्त्र म्हणजे वैयक्तिक स्पर्श करून समाजाला आनंद देण्यासाठी व्यवसाय करणे. म्हणूनच उद्योजकांनी त्यांच्या ग्राहकांना वाजवी किमतीत चांगल्या गुणवत्तेच्या वस्तू आणि सेवांचा मानक पुरवठा करणे आवश्यक आहे. काळ्या विपणन, भेसळ, वजन आणि उपाययोजनांमध्ये फसवणूक, दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींना प्रोत्साहन देणे इत्यादी अन्यायकारक व्यापार पद्धतींमध्ये त्यांचा सहभाग टाळणे आवश्यक आहे. त्यांनी कामगारांना योग्य वेतन आणि चांगल्या कामाचे पोषक वातावरण निर्माण केले पाहिजे. कामगारांचा अन्यायकारक वापर करू नये. बाजारात त्यांनी स्पर्धेला प्रोत्साहन दिले पाहिजे. त्यांनी छोट्या व्यावसायिकांचं हित पाहिलं पाहिजे. मक्तेदारी टाळली पाहिजे. अनुचित स्पर्धा टाळली पाहिजे. त्यांनी त्यांचे सर्व कर नियमितपणे सरकारला दिले पाहिजेत. व्यवसाय नीतिशास्त्राच्या व्याख्या अशा आहेत. अँड्र्यू क्रेनच्या मते व्यवसाय नीतिशास्त्र म्हणजे व्यवसायाच्या परिस्थितीचा अभ्यास, क्रियाकलाप आणि योग्य आणि चुकीच्या प्रश्नांकडे लक्ष वेधलेल्या निर्णयाचा अभ्यास. पीटर ड्रकर यांच्या मते व्यवसाय नीतिशास्त्र सरळ आणि रोजचा प्रामाणिकपणा आहे. ऑक्सफर्ड डिक्शनरीनुसार व्यवसाय नीतिशास्त्र म्हणजेच नैतिक तत्वे, आचारांचे नियम, नैतिक आचारांचे संपूर्ण क्षेत्र यांचे विज्ञान होय. आणि प्रत्यक्षात नीतिशास्त्र म्हणजे नियमांचा किंवा तत्वांचा संच जो संस्थेने पाळला पाहिजे. तर व्यवसाय नीतिशास्त्र म्हणजेच आचारसंहितेचा संदर्भ आहे, ज्याचे व्यवसायांनी व्यवसाय करण्याच्या वेळीच अनुसरण करणे अपेक्षित असतं. संपूर्ण नीतिशास्त्रात संस्थेने त्यांचे वर्तन नियंत्रित करण्यासाठी एक मानक सेट केलेले आहेत. हे त्यांना व्यवसायाच्या योग्य आणि चुकीच्या भागामध्ये फरक करण्यास मदत करते. संस्थेमध्ये जे नीतिशास्त्र तयार केले गेले आहे ते समजणे इतके अवघड नाही. हे रॉकेट सायन्ससारखे तर नाही, तर मानवी मेंदूत निर्माण केलेले आहे. आणि म्हणूनच नीतिशास्त्र परिस्थिती, ठिकाण आणि वेळेच्या प्रभावावर अवलंबून असते. आचारसंहिता हा आणखीन एक शब्द आहे जो आजकाल व्यवसायात मोठ्या प्रमाणात वापरला जातो. हा नियमांचा एक संच आहे जो संस्थेमध्ये काम करणाऱ्या लोकांद्वारे आवश्यक मानला जातो. व्यवसाय नीतिशास्त्र या सर्व तत्वे आणि मूल्यांमध्ये तडजोड करते आणि संस्थांमधील वर्तनास मार्गदर्शन करण्यास मदत करते. व्यवसायामध्ये भागधारकांच्या गरजा आणि त्यांना नफा मिळवण्याच्या इच्छेमध्ये स्थिरता असणं आवश्यक आहे. ही स्थिरता राखताना बऱ्याच वेळा व्यवसायांमध्ये समतोल राखणं आवश्यक असतं. अशी परिस्थिती लढण्यासाठी संघटनेची तत्वे आणि नियम तयार केले गेले जातात. संपूर्ण समाज किंवा व्यक्तींवर परिणाम न करता व्यवसायाला पैसे मिळणे हे सुनिश्चित करते. या धोरणांपैकी एक म्हणजे त्या संस्थेची मूलभूत तत्वे निश्चित करणे. याचा परिणाम म्हणून व्यवसायांमध्ये अनेकदा नैतिक मूल्य दिसून येतात. आता व्यवसाय नीतिमत्तेचे महत्त्व काय आहे ते आपण समजून घेऊया. प्रत्येक संस्थेचे स्वतःचे नैतिक नियम आणि तत्वे असावीत. व्यवसाय नीतिशास्त्र आपल्याला ग्राहक, कर्मचारी आणि गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यास मदत करेल. उदाहरणार्थ असं विचारात घ्या
की हेल्दी फूड नावाच्या कंपनीचे उत्पादन आहे आणि त्यांनी जाहिराती आणि लेबलांवर घोषणा केली आहे की त्यांनी खाद्यामध्ये कोणतेही प्रिझर्वेटिव्ह जोडलेले नाहीत. तर मग अशा वेळी त्यांनी केलेल्या दाव्याचे पालन केलं पाहिजे. जर त्यांनी त्यांच्या दाव्याचं उल्लंघन केलं आणि प्रिझर्वेटिव्ह जोडून उत्पादनाची विक्री करण्यास सुरुवात केली तर ती अनैतिक व्यवसाय पद्धती मानली जाते. हे ब्रँडला हानी पोचवते आणि शेवटी आपल्या ग्राहकांकडून विश्वास शोधण्यात सक्षम नसेल. हे स्थितीचे नुकसान करेल आणि भागधारकांना दूर ठेवेल. म्हणूनच परिस्थिती ही कंपनीची सर्वात महत्त्वाची संपत्ती असते आणि ती गमावली की पुन्हा त्याच प्रकारे पुनर्बांधणी करणे हे सर्वात कठीण काम आहे. एखादा सातत्यपूर्ण नैतिक वर्तनासह चांगली स्थिती निर्माण करण्यास सुरुवात करेल. भागधारक आणि संभाव्य गुंतवणूकदारांनी त्यांच्या नैतिक मार्गदर्शक तत्वाचे आणि त्यांनी केलेल्या आश्वासनांचे पालन करणाऱ्या संस्थेकडे आकर्षित होण्याची अपेक्षा आहे. हे संस्थेच्या शेअर किमती उच्च ठेवते. आशावादी स्थिती आणि ब्रँड टिकवून ठेवण्यासाठी व्यवसायातील कर्मचाऱ्यांशी वागणूक, आजूबाजूच्या वातावरणाचा आणि ग्राहकांच्या वागणुकीचा खर्चाच्या दृष्टिकोनातून चांगल्या बाजारपेठेचा आदर असणारे कार्य करण्यास संस्थेने वचनबद्ध असले पाहिजे. एक कर्मचारी देखील आश्वासकपणे कार्य करतो आणि व्यवसायाची मजबूत नीती आहे अशा संस्थांबरोबर काम करताना दीर्घकाळ व्यवसायात राहू इच्छितो. हे श्रम उलाढाल कमी करते आणि उत्पादकता वाढवते. तो नक्कीच संघटनेच्या पावलावर पाऊल ठेवण्यास बांधील आहे. म्हणूनच जेव्हा एखादा कर्मचारी आपले कार्य प्रामाणिकपणे आणि सचोटीने करतो आणि नियमांचे पालन करतो तेव्हा त्याचा शेवटपर्यंत संस्थेला फायदा होतो. आपण व्यवसाय नीतिमत्तेची काही उद्दिष्टे पाहूया. 1. वैयक्तिक स्तरावर इतरांच्या किंवा कंपनीच्या मालमत्तेचा गैरवापर होऊ नये आणि आश्वासनांची काळजी न घेता परस्पर मदत वाढवू नये. द्रुत नफा मिळवण्याची इच्छा बाळगू नये आणि शक्तिशाली स्थान मिळवण्यासाठी राजकारणात भाग घेऊ नये. हे धोरण वैयक्तिक पातळीवर निश्चित केलं पाहिजे. अंतर्गत धोरण पातळीवर व्यवसाय करणाऱ्या संस्थेने कर्मचारी आणि भागधारकांशी वागताना अन्यायकारक पद्धतीचे अनुसरण करू नये. संस्थेने सर्व स्तरांवर मुक्तपणे संवाद साधला पाहिजे. संघटनेच्या नेतृत्वाने कर्मचाऱ्यांना सुधारित उत्पादन क्षमतेसाठी प्रोत्साहित केले पाहिजे. सामाजिक स्तरावर सामाजिक पातळीवर म्हणजे असं की व्यावसायिक संघटनेमध्ये कोणत्याही भेदभावाचा संबंध नाही. स्वच्छ वातावरण, दुर्मिळ संसाधनांचा उत्तम वापर आणि इतर सर्व भागधारकांना आयुष्याची गुणवत्ता सुनिश्चित करण्यावर अंतर्गत धोरणात भर केला पाहिजे. भागधारकांच्या पातळीवर संघटनेनं जास्तीत जास्त भागधारकांची काळजी घेतली पाहिजे आणि ग्राहक, कर्मचारी, पुरवठा करणारे, बँका आणि वित्तीय संस्था, सरकार आणि संघटनेशी जोडलेले इतर सर्व भागधारक यांच्याशी नैतिक वागणूक पाळली पाहिजे. आजच्या युगात व्यवसायातील नीतिनियमांच्या महत्त्वाच्या गरजा अशा आहेत. व्यवसाय टिकवण्यासाठी जर एखादी संस्था व्यवसायातील नीतिनियमांचं पालन करत नसेल तर बाजारात त्याची स्थिती खराब होईल आणि परिणामी त्यांचे अस्तित्व टिकवणे खूप कठीण होईल. ग्राहक हक्कांचे संरक्षण करण्यासाठी व्यवसाय नीतिशास्त्र, आरोग्य आणि सुरक्षा, योग्य आणि सत्य माहिती आणि निवड यासारख्या ग्राहकांच्या अधिकाराचं रक्षण करते. कर्मचारी आणि भागधारकांचे संरक्षण करण्यासाठी व्यवसाय नीतिशास्त्र कर्मचारी आणि भागधारकांचे शोषण आणि अन्यायकारक पद्धतीपासून संरक्षण करते. मजबूत संघ विकसित करण्यासाठी व्यवसाय नीतिशास्त्रामुळे व्यवसाय आणि समाज यांच्यात चांगले आणि मजबूत संबंध असतात. हे पुरेसे पुरवठा, अधिक नफा
आणि सुधारित आर्थिक विकासावर नियंत्रण ठेवण्यास मदत करतात. श्रमाचे महत्त्व जाणून घेणे. कार्य नैतिकता आणि चांगला व्यवसाय नोकरीची सुरक्षा, योग्य वेतन आणि चांगल्या कामाच्या परिस्थितीद्वारे कर्मचाऱ्यांना धरून ठेवण्यात मदत करते. कामगारांच्या निष्ठेमुळे हा व्यवसाय अधिक स्थिर राहण्यास मदत करतो. आता आपण भारतीय दृष्टिकोनातून पाहूया की व्यवसायातील नैतिक तत्त्वे कोणती आहेत. मुळात भारतातील आपली संस्था चालवणारे कोणतेही व्यवसाय या नीतिनियमांवर आधारित आहेत, जे असे आहेत. अखंडता. प्रत्येक वेळी नफा वाढवण्याऐवजी योग्य ते करण्यासाठी प्रचंड दबाव असतो, तेव्हा अखंडतेच्या तत्वाची चाचणी केली जाते. अधिकाऱ्यांनी योग्य वाटेल तसे करून वैयक्तिक आणि धैर्य एकनिष्ठतेचे प्रदर्शन करणे आवश्यक आहे. अशा तत्वांसाठी ते मागे हटणार नाही आणि अनुभव घेतील. निष्ठा. विश्वासाशिवाय कोणत्याही नैतिक वर्तनास प्रोत्साहन दिले जाऊ शकत नाही आणि विश्वासासाठी देखील निष्ठा निश्चित करणे आवश्यक आहे. संस्थांकडे निष्ठावान असताना कार्यकारिणींनी या विश्वासात पात्र असणे आवश्यक आहे. प्रतिकूल वेळी मैत्रीचे, दयाळूपणाचे आणि कर्तव्याचे समर्थन असावे. लोकांनी वैयक्तिक माहिती उघड करू नये किंवा ती वापरू नये. यामुळेच संस्थेत आत्मविश्वास वाढू शकतो. त्यांनी कोणत्याही प्रकारच्या प्रभाव किंवा संघर्षापासून दूर राहून स्वतःचा निर्णय घेण्याच्या व्यावसायिकांच्या क्षमतेचे संरक्षण केले पाहिजे. म्हणजेच त्यांनी त्यांचे सहकारी आणि त्यांच्या कंपनीशी एकनिष्ठ राहिले पाहिजे. जेव्हा ते इतर कर्मचाऱ्यांना स्वीकारतात तेव्हा त्यांना मागील संस्थेसह संलग्न मालकीचा माहिती आदर करणे आवश्यक आहे आणि संस्थेला योग्य वेळ देणे आवश्यक आहे. अशा प्रकारे त्यांनी कोणत्याही कार्यात भाग घेणे टाळले पाहिजे जे कंपनीचा अयोग्य फायदा घेऊ शकतात. प्रामाणिकपणा. नैतिक कार्यकारी अधिकारी त्यांच्या नेहमीच्या कामाची पाहणी करताना प्रामाणिक असतात. त्यांना प्रामाणिक असणे देखील आवश्यक आहे आणि ते त्यांनी इतरांची जाणून बुजून दिशाभूल करू नये. आंशिक सत्ये, चुकीचे स्पष्टीकरण, अतिरेक इत्यादींना नकार दिला पाहिजे. म्हणजेच कोणत्याही प्रकारे त्यांच्या निवड प्रक्रियेत चूक होऊ नये. चिंता आणि आदर. संस्थांमध्ये चिंता आणि आदर हे दोन भिन्न प्रकारचे वर्तन आहेत, परंतु ते एकाच गाडीची चाके असल्याने त्यांना एका तत्वानुसार सेट केले गेले आहे. जेव्हा कार्यकारी नीतिमूल असतो तेव्हा तो दयाळू आणि काळजी घेणारा असतो. एक सुवर्ण नियम आहे जो असे म्हणतो की जे लोक गरजू आहेत त्यांना मदत करा, शिवाय त्यांच्या कार्याचे अशा प्रकारे प्रयत्न करा जेणेकरून संस्थेच्या व्यवसायाची उद्दिष्टे प्राप्त होतील. कार्यकारी अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांच्या सन्मान, गोपनीयता आणि अधिकाराबद्दल आदर दर्शवणे देखील आवश्यक असते. ज्याला धोका आहे अशा सर्व महत्त्वपूर्ण निर्णयांचे हित राखणे आवश्यक आहे. त्यांना त्या व्यक्तीशी योग्य आणि तितकेच वागण्याची आवश्यकता आहे. निष्पक्षता. अधिकाऱ्यांनी सर्व व्यवसायात उचित असणं आवश्यक नाही, परंतु त्यांनी त्यांच्या शक्तीचा चुकीचा वापर अंमलात आणू नये. कोणत्याही प्रकारचा लाभ मिळवण्यासाठी त्यांनी अशोभनीय शिष्टाचार वापरण्याचा प्रयत्न करू नये. शिवाय त्यांनी कोणत्याही गोष्टीचा किंवा अन्य व्यक्तीच्या चुकीचा अयोग्य फायदा घेऊ नये. न्याय्य लोक न्यायाकडे अधिक झुकत असतात आणि त्या व्यक्तीसही तितकेच वागणूक मिळते. ते मुक्त मनाचे, सहनशील आणि स्वतःची चूक मान्य करण्यास तयार असले पाहिजेत. अधिकाऱ्यांनी परिस्थितीनुसार आपली पदे आणि विश्वास बदलण्यास सक्षम असावं. नेतृत्व. जर नैतिक असेल तर कोणताही कार्यकारी हा नेता असू शकतो. त्यांना देण्यात आलेल्या सर्व जबाबदाऱ्या
त्यांनी सांभाळायला हव्यात. त्यांना आपल्या पदावर पुरवल्या जाणाऱ्या सर्व संधींची जाणीव असली पाहिजे. कार्यकारी अधिकारी हा देखील इतरांसाठी योग्य आदर्श असावा. चला, व्यवसाय नीती नियमातील घटकांवर एक नजर टाकूयात. व्यवसाय संघटनेचे आयुष्य उद्योजकांनी स्थापित केलेल्या आणि त्यानंतरच्या नैतिकतेवर अवलंबून असते आणि अनैतिक प्रथा व्यवसाय वाढीस आणि टिकून राहण्यासाठी धोका निर्माण करतात. व्यवसायातील नीतिशास्त्र अनुसरण केल्याने एक सकारात्मक स्थिती निर्माण होते, जी नफ्यासाठी वेगवेगळ्या संधी निर्माण करते. शिवाय व्यवसायांच्या उद्दिष्टांच्या अभ्यासासाठी अवलंबलेली तंत्रे शुद्ध असली पाहिजेत, कायदेशीर असली पाहिजेत. कारण व्यवसायाची उद्दिष्टे जर अयोग्य मार्गाने वापरली तर ती साध्य करताच येणार नाहीत. आचारसंहिता. व्यवसाय संस्थांमध्ये नैतिक आचरण घडवून आणणाऱ्या काही संस्था त्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी आचारसंहिता स्थापन करतात आणि अंमलात आणतात. हे कोड संस्थात्मक मूल्यांचा अहवाल आहेत. नैतिक समिती. बऱ्याच संस्था आहेत ज्या नैतिक समिती तयार करतात, जे विशेषतः संस्थेत नीतिशास्त्र टिकवून ठेवण्यासाठी समर्पित असतात. अशा समित्यांमध्ये नैतिक चिंता उद्भवतात आणि आचारसंहिता अद्ययावत केल्या जातात आणि संस्थांमध्ये नैतिक कोंडी सोडवली जाते. नीतिशास्त्र संवाद. नीतिशास्त्र कार्यक्रम यशस्वी करण्यात उत्कृष्ट भूमिका बजावण्याचा आणखीन एक प्रमुख घटक म्हणजे प्रभावी नैतिक संप्रेषण. या प्रणालीचा विकास होय. हे कर्मचाऱ्यांना संस्थेच्या नैतिक निकष आणि मानकांबद्दल शिक्षित करते. नैतिक कार्यालय. पुढची पायरी म्हणजे नैतिक कार्यालय स्थापित करणे, धोरण बनवणे आणि संस्थेच्या विविध सदस्यांमध्ये संवाद राखणे. शिस्तीची पद्धत. एक शिस्तबद्ध पद्धत तयार केली पाहिजे, जेणेकरून नैतिक उल्लंघन कठोरपणे आणि जलदपणे रोखता येईल. नैतिक प्रशिक्षण कार्यक्रम. आणखीन एक महत्त्वाचा टप्पा म्हणजे नैतिक प्रशिक्षण कार्यक्रम, ज्यामध्ये संस्थेचे कर्मचारी प्रशिक्षण घेत असतात आणि संस्थेच्या नैतिक निकष आणि मानके शिकवतात. प्रभावी देखरेख. जेव्हा एक प्रभावी देखरेख समिती तयार केली जाते, तेव्हा एक नैतिक कार्यक्रम फलदायी आणि यशस्वी मानला जातो, जो फक्त विविध प्रक्रिया पाहतो आणि अडथळ्यांना नियंत्रित करतो. आता आपण पुढे जाऊया. व्यवसायातील नीती नियम आणि सामाजिक उत्तरदायित्वामध्ये बरेच फरक आहेत, परंतु वास्तविकतेने सामाजिक जबाबदारी म्हणजे काय हे समजूया. मानव हा एक सामाजिक प्राणी आहे आणि तो एकाकीपणे जगू शकत नाही. त्याने इतरांना नैतिक आणि सामाजिकदृष्ट्या स्वीकार्य पद्धतीने वागण्याची अपेक्षा आहे. हेच व्यवसायांना लागू आहे. जरी कोणत्याही व्यवसायाचे प्राथमिक उद्दिष्ट भागधारक आणि मालकांना जास्तीत जास्त नफा मिळणे हे आहे, तरीही समाज सर्व सामाजिक जबाबदाऱ्या पूर्ण होईल अशा मार्गाने त्याचे ऑपरेशन करणे देखील अपेक्षित आहे. उदाहरणार्थ, समाजातील दुर्बल किंवा अपंग घटकांना नोकरी देणे कोणत्याही खाजगी क्षेत्रातील कंपनीवर बंधनकारक नसले तरीसुद्धा अशा प्रकारच्या व्यक्तींना आत्मसात करणे ही संस्थेच्या सामाजिक जबाबदारीचा एक भाग मानली जाते. तसेच एखाद्या संस्थेस पर्यावरणाच्या उन्नतीसाठी काहीतरी करण्यास भाग पाडण्यासाठी किंवा प्रदूषण कमी करण्यासाठी काहीतरी करण्यास भाग पाडण्याचा कोणताही लेखी कायदा नसला तरीही पर्यावरण स्वच्छ करण्यासाठी पुढाकार घेणं ही संस्थेच्या सामाजिक जबाबदारीची भाग मानली जाते. मी पूर्वी सांगितल्याप्रमाणे व्यवसाय आचार आणि सामाजिक उत्तरदायित्वामध्ये बराच फरक आहे. म्हणूनच अभ्यास करूया. पहा,
जरी व्यावसायिकतेतील नैतिकता आणि सामाजिक जबाबदारी आच्छादलेली दिसते, तरीही त्या दोघांमध्ये नेहमीच विरोधाभास होता. संघटना जरी ते त्यांच्या वर्तनासाठी सामाजिकरित्या जबाबदार असल्या, समर्पित असल्या, तरी त्यांना अशा कृतींमध्ये गुंतलेले असल्याचे आढळले आहे जे नैतिक म्हणू शकत नाही. जे लोकांसाठी चांगले असते ते कधीकधी व्यवसायासाठी चांगले नसते, परंतु जे व्यवसायासाठी चांगले असते ते लोकांसाठी नेहमीच चांगले नसते. समाज अशा प्रकारे प्रतिसाद देतो की व्यवसाय जागरूक असल्यास जबाबदारीने कार्य करण्याची सक्ती केली जाते. हेच न्यायव्यवस्था आणि कोणत्याही देशाच्या कारभाराला लागू होतं. कोणत्याही समाजात तंबाखू आणि दारूची विक्री ही केवळ व्यावसायिक नैतिकतेच्या विरुद्ध नाही, जरी ती सामाजिक जबाबदारीच्या तत्वांनुसार आणि मूल्यांच्या विरोधात असू शकते. जुगार आणि लॉटरीवरही हेच लागू होतं. परंतु अल्पवयीन मुलांना मद्यपान आणि धूम्रपान करण्यास गुंतवून आकर्षित करणे हे सामाजिक जबाबदारी तसेच व्यावसायिक आचाराविरुद्ध नक्कीच आहे. आता आपण आपल्या आजच्या व्याख्यानाच्या मुख्य विषयावर येऊया, आणि तो म्हणजे व्यवसाय नीतिमत्तेवर परिणाम करणारे घटक. आज उद्योजकांना नैतिक समस्येविषयी चांगलेच माहिती आहे आणि म्हणूनच त्यांना व्यवसायाचे नैतिक मानक सुधारित करायचे. सेल्फ रेग्युलेटिंग अर्थात सुधारित आहे आणि प्रभावी परिणाम देतात. त्या व्यतिरिक्त बरेच घटक आहेत जे नैतिक निर्णय घेण्यासाठी व्यवस्थापकास मोठ्या प्रमाणात प्रभावित करतात. त्यापैकी असे आहेत: खाजगी आचारसंहिता. एखाद्या व्यक्तीची आचारसंहिता ही खाजगी आचारसंहिता असते जी एखाद्याला नैतिक समजते आणि त्याच्या वर्तनावर परिणाम करणारा प्राथमिक जबाबदार घटक आहे. कायदे. यापूर्वीच म्हटलं आहे की जेव्हा उद्योगपती स्वार्थी आणि अनैतिक बनतात आणि समाजाबद्दलच्या त्यांच्या जबाबदाऱ्यांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करतात, तेव्हाच सरकार हस्तक्षेप करेल आणि कायदे करेल. समाजातर्फे असे गैरवर्तन सतत सहन केले जाणार नाही. हे निश्चितपणे सरकारवर दबाव आणेल आणि मग व्यावसायिकाच्या अशा प्रकारच्या आरोग्यास अपायकारक वर्तन करण्यास सरकारकडे कोणताही पर्याय नाही. शासनाचे नियम आणि अटी. सरकारी नियम उत्पादनाच्या सुरक्षिततेविषयी, कायदेशीर परिस्थिती इत्यादी संबंधित कायद्यांद्वारे समर्थन करतात. हे मान्यताप्राप्त किंवा स्वीकार्य मानके आणि पद्धती काय आहेत हे ठरवण्यामध्ये व्यावसायिक नेत्यांना काही नियम प्रदान केले जातात. नैतिक तत्त्वे. जेव्हा एखादी संस्था मोठी होते तेव्हा तिचे नैतिक आचरण वाढते. संस्थेच्या भागातील कोणतीही अनैतिक वागणूक किंवा आचारसंहिता त्याची प्रस्थापित स्थिती, सद्भावना आणि सार्वजनिक प्रतिमा धोक्यात आणतील. म्हणूनच बहुतेक संघटना अशा बाबतीत अत्यंत सावधगिरी बाळगतात. ते त्यांच्या अधीन संस्थांना संस्थेच्या व्यवहारासंदर्भात अचूक मार्गदर्शक तत्त्वे देखील जारी करतात. सामाजिक शक्ती आणि दबाव. व्यवसायात नैतिकतेवर सामाजिक शक्ती आणि दबाव यांचा महत्त्वपूर्ण प्रभाव असतो. जर एखाद्या संस्थेने उपमानक उत्पादनांचा पुरवठा केला आणि अनैतिक आचरणात सामील झाला तर ग्राहक कंपनीबद्दल उदासीन होतील. अशा नकारांमुळे कंपनीवर प्रामाणिकपणे वागण्यासाठी दबाव असेल आणि व्यवसायाच्या नीतिनियमांचे काटेकोरपणे पालन करावे. कधीकधी लोक स्वतःच एखाद्या संस्थेच्या विरोधात येऊ शकतात. उद्योगाचे वातावरण. आज मॉडर्न इंडस्ट्री अधिकाधिक स्पर्धात्मक वातावरणात काम करीत आहे. म्हणूनच जे उद्योग नैतिक संहितांवर दृढपणे चिकटतात तेच त्यांच्या व्यवसायाच्या ओळीत त्याचे स्थान अप्रभावी ठेवू शकतात. जर उद्योगांची कामगिरी त्याच उद्योगातील इतर कंपन्यांपेक्षा खाली असेल तर ती त्यांच्या क्षेत्रात
दीर्घकाळ टिकूच शकत नाही. कायदेशीर आणि राजकीय घटक. नैतिक मूल्यांवर देशातील प्रमुख राजकीय पक्ष आणि सत्तेत असलेल्या सरकारचा प्रभाव असू शकतो. जेव्हा आवश्यक असेल तेव्हा ते कायदेविषयक अधिनियमांद्वारे त्यांचा प्रभाव लागू करतात. सरकारी नियम आणि नियमांची काही उदाहरणे म्हणजे वजन, प्रदूषण प्रतिबंधनात्मक उपाय, कारखाने आणि खाणी इत्यादींच्या छपाईतील सुरक्षा. सामाजिक मूल्ये. प्रत्येक समाजात वर्तन नियंत्रित करण्यासाठी मूल्ये, निकष, परंपरा आणि प्रथा आहेत. व्यापारी व्यक्तींवर समाजाचा मोठा प्रभाव आहे. हे व्यावसायिकाला नैतिक नियमांचे पालन करण्यास आणि पाळण्यास तसेच अनैतिक व्यवसाय पद्धतीपासून परावृत्त करण्यास भाग पाडतात. सांस्कृतिक मूल्ये या पिढ्यानपिढ्या मंजूर आहेत. नैतिक नियमांवर दीर्घकाळ टिकणारा प्रभाव असल्याने व्यवसाय व्यवस्थापकांनी त्याचे अनुसरण करावे. संस्था लोक आणि संस्थांची मूल्ये पुरवते जी एकमेकांशी संबंधित आहेत आणि ते एकमेकांकडून उत्तीर्ण केलेल्या मूल्यांना मजबूत करतात. या संस्था एखाद्या व्यक्तीसाठी किंवा संस्थेसाठी चांगले किंवा वाईट काय ते ठरवतात. वैयक्तिक मूल्य. कर्मचारी सहसा त्यांच्या मालकांच्या वर्तन मानकानुसार जात असतात. उदाहरणार्थ, तज्ज्ञ व्यवस्थापकांचा मालक व्यवस्थापकांपेक्षा नफा वाढवण्यावर कमी लक्ष केंद्रित करण्याचा कल असतो. लोक नेहमी विचार करतात की नीतिशास्त्र म्हणजे एक कठोर वातावरण आहे ज्याला आपल्याला सामोरे जावं लागत आहे आणि म्हणूनच ते त्यांच्या दृष्टिकोनातून एक तोटा आहे असं ज्यांना वाटतं. पण असे म्हणतात की जिथं गैरसोय होते तिथे एक फायदा देखील असतो. तर आता व्यवसायातील नीतिमत्तेचे फायदे बघूया. आकर्षक आणि टिकवून ठेवणारी प्रतिभा. ज्या संस्थांमध्ये उच्च नैतिक मूल्ये आहेत त्यांमध्ये सहसा लोक सहभागी होण्यास उत्सुक असतात. संस्था उत्कृष्ट प्रतिभा आकर्षित करण्यास सक्षम आहे आणि आपल्या कर्मचाऱ्यांची काळजी घेण्यास वचनबद्ध आहे. एक नैतिक संस्था संस्थेची काळजी घेण्यात तितकेच वचनबद्ध कर्मचाऱ्यांना पुरस्कृत करेल. निष्ठावंत गुंतवणूकदार. गुंतवणूकदार ज्या संस्थेमध्ये गुंतवणूक करतात त्या संस्थेची प्रतिष्ठा, नीतिशास्त्र आणि सामाजिक जबाबदारी देखील त्यांना काळजी असते. गुंतवणूकदार अधिक जागरूक होत आहेत की नैतिक वातावरण नफा, उत्पादन क्षमता आणि कार्यक्षमता यांना आधार देते. कोणत्याही भागधारकाबरोबरच गुंतवणूकदारांशी बांधिलकी, विश्वास आणि विश्वासार्हतेवर आधारित संबंध कायम राहिल्यास निष्ठा टिकून राहते. ग्राहक समाधान. यशस्वी व्यवसायासाठी ग्राहकांचे समाधान हा एक महत्त्वाचा घटक आहे. एखाद्या कंपनीच्या नावानंतर दीर्घकाळ टिकणाऱ्या यशासाठी ग्राहकांमध्ये विश्वास आणि आदर निर्माण केला गेला पाहिजे. हे केवळ नीती नियमांचे पालन करणाऱ्या संस्थेद्वारे केले जाते. एक सशक्त नैतिक वातावरण असलेली कंपनी आपल्या ग्राहकांच्या आवडी प्राथमिकतेने ठेवते. ग्राहकांबद्दलचे नैतिक आचरण एक मजबूत स्पर्धात्मक स्थान तयार करते. हे एक मजबूत प्रतिष्ठा देखील प्रोत्साहित करते. नियामकांद्वारे नेहमी नैतिकदृष्ट्या योग्य संस्थेच्या अंमलबजावणीचे निरीक्षण करण्याची आवश्यकता नसते. जर संस्था व्यवसाय नैतिकतेच्या मर्यादित कार्य करत असेल तर ती नफा मिळवू शकते. ज्या कंपन्या कर्मचाऱ्यांच्या इच्छेसाठी खुल्या आहेत त्यांनी कर्मचाऱ्यांची उलाढाल कमी केली आहे. आपण हे देखील पाहतो. भागधारकांना त्या गुंतवणुकीच्या पैशातून लाभांश आणि भांडवलाच्या वाढीमधून काही प्रमाणात परतावा मिळण्याची अपेक्षा असते. ग्राहक जेव्हा वस्तूंसाठी पैसे देतात, त्यांची निष्ठा प्रदान करतात, तेव्हा त्या बदल्यात वस्तू किंवा सेवा प्राप्त करून त्यांची इच्छा पूर्ण करतात
आणि संस्थेची प्रतिष्ठा सुधारतात. बोनस, पगार आणि करिअरच्या प्रगतीसाठी कर्मचारी आपले कौशल्य, ऊर्जा आणि वेळ प्रदान करतात. समाप्तीच्या ओळी. आता आपल्याला व्यवसायातील नैतिकतेची कल्पना समजली आहे, तेव्हा चांगल्या नैतिकतेचे पालन करणे महत्त्वाचं आहे. व्यवसायात आचारसंहिता महत्त्वपूर्ण असते. त्याशिवाय आपण व्यक्तीकडून किंवा व्यवसायाकडून कोणत्याही नफ्यात किंवा समाधानावर सचोटीपर्यंत पोहोचू शकत नाही. हे स्पष्टता आणि दीर्घ मुदतीचा नफा देते. व्यवसायात प्रत्येक स्तरावरील कर्मचारी व्यवसायाच्या सर्व नैतिक मानकांसाठी समर्पित असावेत. उदाहरण देऊन शिकवणे, उदाहरणादाखल आदर्श बनणे या अशा गोष्टी आहेत जे आपण नैतिक वागणुकीचा अभ्यास केल्यास आणि योग्य निर्णय घेण्याचे निवडल्यास येतील. धन्यवाद.